दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांची दोन मुलं, एक पार्थ आणि दुसरा जय, एक पदावर तर दुसरा पदावर येण्याच्या तयारीत. पार्थ पवारांनी आई सुनेत्रा पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी राज्यसभेची खासदारकी मिळवली, पण जय पवारांकडे अद्याप खुर्ची येणं बाकी आहे, पद येणं बाकी आहे. पण ज्या प्रकारे त्यांचं वर्तन आणि बोलणं चालणं सध्या दिसून येत आहे, त्यावरून बारामतीसह राज्यभरात अजितदादांचे चाहते एकच चर्चा करू लागलेत की दादांचा खरा वारसदार हे जय पवारच असू शकतात. कारण जय हे एक प्रकारे अजितदादांची सावली असल्याप्रमाणेच आहेत. आज बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत त्यांनी केलेल्या एका ॲक्शनमुळे या चर्चा आता जोर धरू लागल्यात. असं काय केलंय जय पवारांनी की लोकांना आता त्यांच्यामध्ये थेट अजित पवारांची सावली दिसू लागली आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पार्थ पवार आणि जय पवार अजितदादांची दोन्ही मुलं राजकारणातच करिअर घडवत आहेत. एकीकडे पार्थ पवार हे आता राज्यसभेवर खासदार आहेत, मात्र जय पवारांकडे अद्याप सत्तेतलं कोणतंही पद नाहीये. पार्थ पवार हे अत्यंत आक्रमक आणि उथळ विचारांचे समजले जातात, तर जय पवार हे स्वभावानं मवाळ आणि संयमी विचारांचे समजले जातात. आज बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा झाली, जिथं अजितदादांच्या एका चाहत्यानं सगळ्यांसमोर आय लव्ह यू जय पवार असं म्हटलं आणि त्यावर जय पवारांनी तात्काळ माझं पण तुमच्यावर प्रेम आहे काका असं म्हणत त्यांना क्षणार्धात आर्तसाद घातली. अजित पवारांनी सुद्धा हे असेच क्षण त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा आपल्या सर्वांना दिल्याचं आपण अनुभवलेलं आहे. कधी कुणी अजित पवारांना आय लव्ह यू दादा म्हणायचं, तर कुणी थेट समोर येऊन त्यांची गळाभेट घ्यायची. अजित पवारांनी कायम या सगळ्यांच्या प्रती आपुलकी दाखवल्याचं म्हटलं गेलंय. आता अजित पवारांची ही झलक जय पवारांमध्येही दिसून येते. जय पवार हे कायम लो प्रोफाईल राहणं पसंत करतात. मीडियापासून आणि राजकीय चर्चांपासून दूर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी राजकीय असली तरी त्यांनी स्वतःला फारसं सार्वजनिक चर्चेत आणलं नाही. व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची भूमिका असल्याचं बोललं जातं. मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचं ठरवलं. म्हणूनच आता आई सुनेत्रा पवारांच्या प्रचारात स्वतःला झोकून घेतल्याचं दिसून आलं. बारामती पोटनिवडणूक जिंकणं हे पवार कुटुंबियासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवारांनी सोशल मीडियावर अनेक भावनिक पोस्ट शेअर केल्या. यामधूनही ते अजितदादांच्या किती जवळचे आहेत हे दिसून आलं. त्यांची वडिलांविषयीची ओढ, आठवण आणि दुःख स्पष्टपणे दिसून आलं. त्यांची पहिली पोस्ट होती, तुमची रोज आठवण येते. तुम्ही दिलेले संस्कार आणि शिकवण माझ्या प्रत्येक पावलात आहेत. मिस यू डॅड. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं, डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिला असतो. तर एकदा लिहिलेलं, डॅड तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात आहात. तुमचा आत्मविश्वास आणि तेज आता फक्त एक वेदनादायी आठवण आहे. जय पवार हे सतत अजितदादांसोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरत असल्याचं त्यांच्या प्रत्येक पोस्टमधून ते सांगत असतात. अजितदादांचे संस्कार, शिकवण ही जय पवारांच्या एकूणच वागणुकीतून कायम दिसून आली आहे. त्यांच्या घरी आणि कार्यालयात येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसह जय पवार अजितदादांप्रमाणेच वागतात. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्यात अजित पवारांची छबी दिसते. अजित पवार ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे नेते होते, त्याप्रमाणे जय पवार हे कार्यकर्त्यांना सांभाळताना दिसत आहेत. त्यामुळे जय पवारांना अजितदादांची सावली म्हटलं जात आहे आणि येत्या काळात जय पवार अजित पवारांची जागा घेताना दिसून येतील असंही म्हटलं जात आहे. अगदी कालच आपल्या एलएस मराठीच्या बारामतीच्याच प्रतिनिधींनी जय पवार यांच्याशी बातचीत केली होती. अर्थात सुनेत्रा काकींच्या प्रचाराच्या दरम्यान जय पवार यांच्याशी एलएस मराठीनं संवाद साधला. त्यावेळी प्रतिनिधीनं जय पवारांना प्रश्नही केला की येत्या काळात म्हणजे 2029 मध्ये आपण बारामतीचे आमदार होणार का? त्यावर जय पवारांनी दिलेलं उत्तर अतिशय सूचक होतं. जय पवारांनी म्हटलं, खरं तर जनतेच्या मनात हे आधीपासूनच आहे. हे जनतेचं प्रेमच आहे की त्या जनतेलाच असं वाटतंय की मी आमदार व्हावं. अर्थात यातूनच हे स्पष्ट होतंय की जनता म्हणजेच त्यात सामावलेले कार्यकर्ते,
त्यात सामावलेले समर्थक आणि अर्थातच नेते समर्थक आणि कार्यकर्त्यांचं ऐकतात. त्यामुळं भविष्यात 2029ला बारामती विधानसभा निवडणुकीसाठी जय पवार आमदारकीसाठी निवडणुकीला रिंगणात उतरतील असं चित्र जर पाहायला मिळालं तर त्यात काही नवल वाटायला नको. कारण जय पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याभोवती बारामतीचं जे काही राजकारण आता फिरू लागलंय यातून हे स्पष्ट होतंय की जय पवार बारामतीचे भविष्यातील आमदार होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.